गौरव शेठ पतंग कुठे? पतंग गणेश शेठ, आमची पतंग कटली बी आणि आमची कटलेली पतंग घेऊन लोक कधीच कटली बी गणेश शेठ. बाबू कस काय? कस काय? अहो आमची आचरीच भोसरीची निघाली गणेश शेठ. अय्यो मग पतंग कुठे? पतंग ज्याची होती त्यानेच नेली, या रावडा कराडी मार्ग डायरेक्ट वागोली. बाबू नेमकं काय आलं? नेमकं काय झालं गणेश शेठ, ती फक्त मला तिळगुळ द्यायची पण गोड गोड मात्र सगळ्यांसोबतच बोलायची गणेश शेठ. अहो जाऊ द्या गौरव अहो, शेठ. जिकडे हवा असेल तिकडे ती उडायची. गणेश शेठ तुम्हाला सांगतो, तिच्या नादात माझ्या हृदयाचा पर माझ्यासारखा गुत्ता झाला. त्याच्यानंतर ती पुण्याला गेली पण मी तिला रिस्ट्रिक्शन नाही ठेवले. मी तिला जेवढा पाहिजे तेवढा ढील दिला, जेवढा पाहिजे तेवढा ढील दिला. पण तिने काय केलं? काय केलं? काय केलं काय केलं? गणेश शेठ, तिने तिकडे जाऊन दुसऱ्या पतंगी सोबत पेज लढवले. बाबू त्यांच्या मध्ये पुण्यामध्ये मग मोकर पेज झाले, रगडारगडी झाली, आपसा आपसी झाली आणि त्याच्या नादात माझच पतंग कटली गणेश शेठ. अहो जाऊ द्या गौरव शेठ. धरायला नव्हतं गेलं का पतंग? अहो गेलतो ना धरायला, मग? धरायला मी गेलतो गणेश शेठ. पण माझ्या आधी तिथं 50 जण लाट्या काट्या घेऊन उभे होते गणेश शेठ. अरे. आणि सगळे जण म्हणत होते माझी पतंग आहे, मी पहिले पाहिली, मी पहिले पाहिली. मलाच कळा ना माझा नंबर किती आहे गणेश शेठ. अहो जाऊ द्या गौरव शेठ. आता चाललो गणेश शेठ मी. कुठे चालले? हे शुभारंभ हो शुभारंभ मंगळवेढा आई, घरी चाललो आता बीड मार्गे आंबाजोगाई गेवराई गेवराई. बाबू